सत्य घटनेवर आधारित स्टोरी आहे. एक महिला रात्री 9 वाजेपासून तयारीला लागलेली होती. कारण की तिचा पती हा घरी नव्हता. म्हणजेच की तिच्या शेजारील 2 पुरुष तिच्या शेजारील तिचे काही जवळचे संबंध त्यांचे होते आणि ते संबंध तिने अत्यंत जवळचे बनवले होते. तिचा पती काही कारणास्तव थोडा बाहेर गेलेला होता, म्हणजेच की गावाला गेला होता आणि तिचं घर जे होतं ते घर अगदी गावातून बरेच काही दूर होतं, म्हणजेच की शेतामध्ये ती राहत होती. ती महिला दिसायला अत्यंत सुंदर आणि चांगली छान दिसायची. तर तिच्याकडे 2 ते महापुरुष रात्री 9 वाजता आले. म्हणजेच की त्यांना महापुरुष याच्यासाठीच म्हणावं लागलं, की ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे, काय कारणे आहे. तर ती महिला तयारीला लागलेली होती. ज्यावेळेस ते महापुरुष घराकडे आले, तिनं ते घर त्यांना बघून तिच्या घराचे द्वार उघडले आणि त्यांना घराच्या आतमध्ये घेतले. आधी त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन थोडं नाश्ता पाणी म्हणजेच की चहा पाणी केला. त्यांनी जेवण वगैरे सर्व काही केले. 9 वाजता ते घरी आले होते. 10 वाजेपर्यंत त्यांनी थोडा टाईमपास केला आणि 10च्या नंतर जे त्यांना करायचं होतं ते खूपच दुर्दैवी आणि थोडं वाईट पण होतं. कारण की ती महिला एक विवाहित महिला होती. तिचा विवाह झालेला होता. म्हणजे की तिचा लग्न तिथे झालेलं होतं. तर मित्रांनो, याच्यामध्ये असं दिसून येत आहे की आता ती महिला काय करणार होती तुम्हाला मी सांगतोय. त्या महिलेचं झालं असं, ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. कुठली आहे, काय ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्या महिलेसोबत. कारण की त्या महिलेचीच मानसिकता अशी होती, की तिलाच जास्त काही ती मोहित झालेली होती त्या दोन्ही पुरुषांवरती. दररोज त्या पुरुषांना घरी बोलवायची. तसे आजही तिने बोलवले होते आणि त्यांनी रात्री 10च्या नंतर 11 वाजेपासून काय काम केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यांनी विचित्र थोडे असेही केले, की तिची आधी त्यांनी सर्वांचे कपडे त्यांनी उतरवून टाकले आणि ते कपडे उतरवून टाकल्याच्या नंतर त्यांनी जे असे कामं केले, जे एक विवाहित महिला आणि पुरुष करत असतो